मुंबईतील वाहनांवर वाहतूक कर लावावा। राहुल नार्वेकरांचे बंधू आणि नगरसेवक असलेले मकरंद नार्वेकर यांनी ही मागणी केली आहे। मकरंद नार्वेकरांच्या मागणीवरून आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे। मुंबईला आणि मुंबईकरांना लुटायचं हीच भाजपची वृत्ती, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मुंबईकरांकडून पैसे उकळण्याची मागणी करण्याचं धाडस कसं होतं? भाजप मुंबईचा आणि मुंबईकरांचा इतका द्वेष का करते, असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून विचारला। तर आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्ट करत ही सगळी टीका केलेली आहे। मकरंद नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे बंधू आहेत आणि मुंबईच्या कुलाबा भागातून ते नगरसेवक सुद्धा आहेत। त्यांनी ही मागणी केलेली आहे आणि त्या मागणीवरून त्यांनी आदित्य ठाकरेंनी आता ही टीका केली। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी शिल्पा नरवडे। शिल्पा, विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबईकरांना नेहमीच वेगवेगळ्या कराचा सामना करावा लागलेला आहे आणि आता जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा या कर संदर्भात असेल ती माहिती जी समोर येत आहे त्यावरून मुंबईकर नाराज असल्याची माहिती समोर येते। मात्र आपण जर पाहिलं तर मुंबईत भाजपचा महापौराचा कार्यकाळ हा अजून सुरू झालेला नाही। त्या अगोदरच मकरंद नार्वेकर यांनी थेट मुंबई महानगरपालिकेला एक पत्र दिलेले आहे आणि त्या संदर्भात वाहनांवर जो टॅक्स लावण्यात यावा अशी त्यांनी ती मागणी केलेली आहे पालिकेला पत्राद्वारे। आपण जर पाहिलं तर मुंबईत आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात देखील ट्विट केलेलं आहे। त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलं की मुंबईचं काही भलं न करता मुंबईला आणि मुंबईकरांना फक्त लुटायची हीच भाजपची वृत्ती आहे। आदित्य ठाकरेंनी मकरंद नार्वेकर यांनी पत्र लिहिल्यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत नार्वेकरांना आणि भाजपला धारेवर धरल्याचं पाहायला मिळते। विशेष म्हणजे मुंबईत देशाच्या तिजोरीत सर्वाधिक घर घालत असलेले भाजपच्या केंद्रातील संपूर्ण कार्यकाळात देशाच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी काही ठोस तरतूद करण्यात आलेली आहे असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटले। आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्ष मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक राजवट लागू होती, प्रशासक काम करत होते। मात्र आता जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, निकाल स्पष्ट झाला आणि आता महापौर पदाचं नाव देखील घोषित करण्यात आलेलं आहे। महापौर निवडणूक देखील अगदी काही दिवसात होईल आणि त्यानंतर जो महापौर बसवला जाईल तो भाजपचा असेल। मात्र त्या अगोदरच आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या करांना सामोरे जावं लागणार का मुंबईकरांना? धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।